ज्यांनी मोठं केलं ते मोठी झालेली माणसं गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती लोक माझ्यासोबत आहेत की नाही मी पाहायला आलेलो आहे. आणि त्यांना 50 खोके लख लाभो, पण हे जे काय वैभव आहे, हे जे काय ऐश्वर्य आहे, हे ऐश्वर्य आणि हे वैभव या गद्दारांच्या नशिबात नाहीये. इकडे एक सुद्धा कोणी भाड्याने आणलेला माणूस नाहीये. खुर्च्या भाड्याने आणल्या आहेत, पण त्याच्यावरती बसणारी एक सुद्धा भाडखाऊ कोण नाहीये. आहे का रे बाबा? पण विषबाधा झाल्यानंतर उपचारासाठी डॉक्टर नव्हते तिकडे. हे आपलं सरकार. तेव्हा वाजपेयी तुम्हाला कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते, तेव्हा फक्त आणि फक्त एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने तुमची बाजू घेतली होती. अहो, माझं घराणं अगदी प्रबोधनकारांच्या पासून आणि त्यांच्या आधीपासूनचं महाराष्ट्राच्या समोर आहे. हे आमचं ठाकरे घराणं आहे. अमित शहाजी, तुमचं असं क्रिकेटमधलं काय योगदान आहे? जय शाह काय विराट कोहलीचा प्रशिक्षक होता म्हणून त्याला बीसीसीआयचा चेअरमन केलं? पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राचं वैभव ओरबाडून तुम्ही गुजरातला नेणार आणि गुजरात शासित महाराष्ट्र करणार असाल तर पहिली भाजपच्या पेकाटात लाथ हा शिवरायाचा महाराष्ट्र घातल्याशिवाय राहणार नाही. जे सांगतात प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तुम्हाला घर दिलं, तुम्हाला छप्पर दिलं. अरे, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घराचं छप्पर उडालेलं आहे, कुटुंबाचं छप्पर उडालेलं आहे. काय चाटायचं तुमचं प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर? ही माझी भारत माता 150 वर्ष गुलामगिरीतून तिला काढायला लागली, ती पुन्हा या टोणग्यांच्या गुलामगिरीत टाकणार आपण, ज्यांचा काही स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता. यांच्या धोत्रात, यांच्या पदरात पुन्हा ही माझी भारत माता टाकणार तुम्ही?